नमस्कार, मी ऐश्वर्या शिलवंत आणि आपण पाहत आहात मॉरल महाराष्ट्र. जागर स्त्री शक्तीचा, गौरवतीच्या कर्तृत्वाचा याच्या 6व्या भागात आज आपल्यासोबत श्रुती देशपांडे मॅडम आहे. एक स्वतंत्र आर्किटेक्ट असणं ही स्वतंत्र एक खूप मोठी अचीवमेंट आहे. आणि सो मॅडम, आपल्या ज्या गप्पांची सुरुवात असेल आपण ती तुमच्या अचीवमेंटनीच करूयात. सर्वप्रथम तुम्ही ओळख आणि नंतर तुमच्या अचीवमेंट. पहिले तर थँक्यू मला इथे बोलवल्याबद्दल. आणि मी आर्किटेक्ट तर आहेच, पण त्याच्या आधी मी इंटिरियर डिझायनर आहे, कारण मी आर्किटेक्चरच्या आधी डिप्लोमा केला इंटिरियर डिझायनिंगमध्ये. त्याच्यानंतर मी ग्रॅज्युएशन केलं आर्किटेक्चरमध्ये आणि मग मी परत मास्टर्स केलं प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये. सो आय थिंक सो कन्स्ट्रक्शनचे हे तिन्ही जे पॅरामीटर्स आहेत त्याचा मी अभ्यास केलेला आहे. आणि आय थिंक ही माझ्यासाठी मोठी अचीवमेंट आहे, कारण कुठल्याही फील्डमध्ये जर का तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे तर तुम्हाला त्याचं इन आणि आउट माहिती पाहिजे. सो आय थिंक इंटिरियर इज इनसाइड, आर्किटेक्चर इज आउटसाइड अँड द मॅनेजमेंट इज प्रोजेक्ट मॅनेजमेंट. सो आय थिंक मला हे तिन्ही जे पॅरामीटर्स आहेत त्याच्या डेप्थपर्यंत मी गेलेली आहे. सो ही इटसेल्फ माझ्यासाठी खूप मोठी अचीवमेंट आहे. सो आणि त्यातही सर्वात महत्त्वाची अचीवमेंट म्हणजे मॅडम, तुम्ही एक स्त्री आहात आणि बऱ्याचशा महिला अशा असतात ज्या या क्षेत्रामध्ये उतरत नाही. तुम्ही उतरलात आणि याच्यामध्ये प्रावीण्य मिळवलेलं एक तुमचं छान स्वतंत्र ऑफिस आहे आणि सोबत पार्टनर किंवा असा काही भाग नसतं. तुमचं स्वतंत्रपणे एक तुमची अचीवमेंट आहे. ही अचीवमेंट करण्याची जी सुरुवात आहे ती कुठून झाली होती तुमची? की असं म्हणता येईल की मला आधीपासून म्हणजे आर्किटेक्ट बनणं हे खूप म्हणजे 7वीत असतानाच मला आर्किटेक्ट बनायचं होतं. सो मला कधी असं वाटलं नाही की दुसरे कुठल्या फील्डकडे तर वळावं. सगळ्यात पहिले तर म्हणजे असं झालेलं की मी जेव्हाही बिल्डिंग वगैरे बघायचे मी फॅसिनेट व्हायचे खूप. आणि तिथून मला माहिती होतं की मला आर्किटेक्चरच करायचं आहे, जे की बिल्डिंग डिझाईन करतात एवढं माहिती होतं. सो त्याच्यामुळे माझं एक होतं की या फील्डमध्येच जायचंय आपल्याला. बरं, आता मी शिकून झाले, म्हणजे याच्यात ग्रॅज्युएशन वगैरे सगळं मिळवलं, पण एक होतं की मला जॉब नाही करायचा आहे. म्हणजे समहाव जी आपली क्रिएटिव्हिटी आहे ती आपण म्हणजे आपलं जे म्हणतो की आपल्याकडे जे डिसिजन मेकिंग पॉवर असते ती कुठेतरी तुमची क्रिएटिव्हिटी हॅम्पर होऊन जाते जेव्हा तुम्ही कोणाच्या तरी अंडर जॉब करता. एक्झॅक्ट. सो ते मला कधीच नको होतं, कारण एक आधीपासूनच मी इंडिपेंडेंट खूप. हा, म्हणजे स्कूल लाईफ मध्ये पण मी खूपच एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये होते आणि माझी पर्सनॅलिटी ऑलवेज अशी होती की हा, जस्ट गो फॉर इट जे पण आहे. सो मला कधी असं वाटलं नाही की मी कोणाला तरी घेऊन पार्टनरशिप मध्ये हे केलं पाहिजे. आणि असं वाटलं की असं करण्यामध्ये माझी क्रिएटिव्हिटी पण कुठेतरी हे होईल. आणि डिसिजन मेकिंग मध्ये जे क्लॅशेस होतात, 2 आर्किटेक्ट असतील ते एकत्र जेव्हा येतात तेव्हा त्यांचे जे विचार असतात ते पण म्हणजे जुळणं गरजेचं असतं. आणि रादर माझ्याकडे आता खूप छान एक टीम आहे. सो रादर ही जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे माझ्यासाठी, की रादर कोणीतरी पार्टनर असण्यापेक्षा एक छान टीम असणं खूप जास्त गरजेचं आहे. एक्झॅक्टली. सो सगळे अँगल्स तुम्ही आधी स्टडी केलेत आणि लहानपणापासून क्लिअर कट, आपण जसं म्हणतो तसं तुम्ही क्लिअर कट होतात. एक्झॅक्टली. बट आम्हाला असं समजलं की तुमच्या फॅमिलीमध्ये प्रत्येक जण म्हणजे खूप सारे जण मेडिकल फील्डमध्ये आहेत, डॉक्टर आहेत. सो तुम्हाला तिकडे जाण्याची कधी इच्छा नाही झाली का? सांगायला गेलं तर माझे वडील जे आहेत ते डॉक्टर आहेत, अनेस्थेटिस्ट. माझी आई जी आहे ती डॉक्टर आहे, होमिओपॅथिक आणि नॅचरोपॅथी दोन्ही पण. आणि माझी बहीण जी आहे ती सुद्धा क्लिनिकल रिसर्च मध्ये. सो नाही, म्हणजे मला एक आठवतं, मला मी लहान होते तेव्हा माझे बाबा नेहमी म्हणायचे की तुम्ही कोणी मेडिकल मध्ये नका जाऊ, खूपच एक फील्ड आहे, स्ट्रेस असतो आणि ऑपरेशन्स मध्ये तुम्ही कधी फॅमिली लाईफ एन्जॉय नाही करू शकणार, सतत स्ट्रेस. तर हे एक डोक्यात होतं, पण मला म्हणजे आता कधी विचारच करावा नाही लागला समवेर, कारण मी खूप क्लिअर होते मला बनायचं तर आर्किटेक्ट, नाही तर माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. सेकंड ऑप्शन तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये कधी ठेवलंच नाही. ओके. सो सुरुवात झाली, कुठे फॅमिलीचं प्रेशर वगैरे तर तुम्हाला नव्हतं, बट एखादी अचीवमेंट आपल्याला करायची आहे, एखादं करिअर आपण जर निवडलं असेल तर अडचणी या खूप येतात. सो तुमच्या लाईफमध्ये अशा बऱ्याचशा अडचणी आल्या असतील? माझी सुरुवातच आता जेव्हा मी हे ठरवलं की मला स्वतःची प्रॅक्टिस स्टार्ट करायची आहे, तेव्हा कुठून करायची हा एक खूप मेन मुद्दा होता. की आता प्रोजेक्ट कोण देणार आपल्याला, कोणाला मी ओळखत नाही, कोणी मला ओळखत नाही, माझं काम माहित नाही कोणाला. सो असं झालं की कॉम्पिटिशन मधनं मला प्रोजेक्ट मिळाला. 5-6 आर्किटेक्ट्स मधनं माझं डिझाईन सिलेक्ट झालं आणि दॅट वॉज माय फर्स्ट अचीवमेंट ॲज अ प्रोजेक्ट. आणि मला आठवतं तेव्हा मला इट वॉज की मला त्या प्रोजेक्टचे 1-1.5 लाख मिळाले डिझाईन चार्जेस. सो तिथून माझी सुरुवात झाली. आणि मग एकानंतर दुसऱ्यानंतर तिसरं असे लोकांनी माझे बिल्डिंग बघून मला
काम देणं सुरुवात केली. सो तुमच्या बिल्डिंग्स पाहणं, त्यानंतर तुमचे जे काही तुम्ही प्रोजेक्ट्स म्हणाले, याच तुमच्या ऍक्च्युली स्टेप्स होत्या याच्यामध्ये, एक्झॅक्टली. की या व्यतिरिक्तही काही स्टेप्स होत्या म्हणजे या संदर्भात? नाही, मी असं म्हणेल की मी स्वतःला थोडंसं अपस्किल करत गेले याच्यामध्ये. हम्म. कारण फक्त तुम्हाला क्रिएटिव्हिटी किंवा डिझायनिंग उपयोग नाही, तर तुम्हाला ते क्लायंटला कसं प्रॉपरली डिलिव्हर करायचा तो प्रोजेक्ट, किंवा तुम्ही ज्या 4 प्लॅन्समध्ये तुमचा सिलेक्ट उठून आला पाहिजे, ते कायम होतं माझ्यामध्ये. आणि मला तेवढा कॉन्फिडन्स होता की ठीक आहे, मी जरी कॉम्पिटिशन मध्ये माझा प्लॅन पुटअप करतेय तर तो बेस्ट आहे. माझ्या साईडने मी 100% कायम देण्याचा प्रयत्न केलाय. सो आय थिंक ते एक गोष्ट होती. ओके. सो कुठलीही फील्ड निवडली आणि कुठलीही प्रोजेक्ट जरी असले तर एक स्वतःवर विश्वास असायला हवा की आपण जे देत आहोत समोरच्याला ते बेस्ट आहे. आणि जर असं असेल तर मग कितीही जण असं म्हणजे कॉम्पिटिशनमध्ये फार 99 जण जरी असले तरी एक भीती आपल्या मनामध्ये नसते. मॅम, या फील्डमध्ये तुम्ही उतरला, सहसा महिला या क्षेत्रामध्ये उतरत नाही, तर यामागे काय कारण होतं की हेच फील्ड हवंय? एक ड्रॉइंग वगैरे तुम्हाला आवड होती, एक कुठेतरी रिझन पण असेल ना त्यामागे? हो, आता ही फील्ड म्हणजे लोकांना वाटतं की आर्किटेक्चर ही फील्ड जी आहे ही म्हणजे खूप कष्ट तर आहेत, पण मग सगळे जे तुमचा जो संपर्क येतो तो खूप म्हणजे मेल क्लायंटशीच येतो. एक्झॅक्टली. फिमेल क्लायंटशी फार कमी असतो, किंवा साईट लेबर्स वरती तुम्हाला साईटवर जावं लागतं, स्लॅब चढावे लागतात ऑब्व्हियसली. तर या गोष्टी असतात ज्या म्हणजे मे बी ज्या बायका आहेत त्या तेवढ्या कम्फर्टेबल नाही आहेत फेस करायला या मार्केटमध्ये. सो आय थिंक ते कुठेतरी पुल बॅक होतात की नाही, मी हे कसं करेन. आणि त्या गोष्टीमुळे त्या आय थिंक ही स्टेप घेत नाही या फील्डमध्ये यायचं, किंवा आले जरी तरी एवढं डेअर नाही करत की मार्केटमध्ये त्यांचं काहीतरी एक म्हणजे स्वतःचं काहीतरी असावं. निर्माण करते. ओके. सो जर तुमची अशी काही इच्छा असेल तर तुम्ही प्लीज प्रयत्न करा ना, कारण प्रयत्न केल्याशिवाय कुठलीच गोष्ट मिळत नाही असं म्हणता येईल. मॅडम, बऱ्याच वेळा असं म्हणतात की वास्तुशास्त्र असेल किंवा मग एक पूजा वगैरे असेल, हे एक अंधश्रद्धेचा भाग मानला जातो, बट यामागे एक सायन्स सुद्धा आहे. तर यामागचं सायन्स काय सांगाल तुम्ही? मी असं सांगेल की वास्तुशास्त्र ही हे सायन्सच आहे. ऍक्च्युली इट्स अ सायन्स ऑफ कन्स्ट्रक्शन. वास्तुशास्त्र जर का तुम्ही कन्वर्ट केलं डिक्शनरीमध्ये प्रॉपर, तर वास्तू आणि शास्त्र, वास्तू इज अ ड्वेलिंग आणि शास्त्र इज अ सायन्स, म्हणजे इट इज सायन्स ऑफ कन्स्ट्रक्शन. आणि लोकांनी याला ऍक्च्युली लोकांना नाही म्हणता येणार आपण, जे आधीपासूनचं जे आपलं शास्त्र चालत आलंय ते लोकांना सहज भाषेत कळावं म्हणून त्याच्या मागे एक स्टोरी अटॅच केली गेलेली होती प्रत्येक गोष्टीच्या मागे. आणि ती तशी कॅरी फॉरवर्ड होत गेली. त्याला कोणी ब्रेक करण्याचा प्रयत्न नाही केला, किंवा त्याला सायन्सच्या दृष्टीने प्रेझेंट करण्याचा प्रयत्न नाही केला, जो की आम्ही आता करत आहोत. कारण मी स्वतः एक आर्किटेक्ट आहे आणि टेक्निकल मला त्याच्यामधलं नॉलेज आहे. सो आम्ही एक सायंटिफिक वास्तुशास्त्र हा जो एक कोर्स आहे तो लॉन्च केलेला आहे सगळ्यांकरिताच, की ज्यांना सपोज काहीही डेव्हलप करायचंय, बांधायचं, तर तुम्ही त्या सायन्सला जाणून घ्या आणि मग ते अप्लाय करा विदाऊट एनी सुपरस्टिशन वर लिव्ह. ओके. सो कुठलीही गोष्ट करण्या अगोदर त्याच्या मागचं रिझन काय ऍक्च्युली, आणि पहिल्यापासून आपल्या पारंपरिक पद्धतीने आपल्याला सांगितलं असतं की अंधश्रद्धा आहे किंवा एखादी देवाची पूजा करावी म्हणून करावी, आपण त्यामागचं जे कारण आहे ते जाणून घेतच नाही. आणि बऱ्याचशा गोष्टी नाही म्हणताना, पण जवळपास सगळ्याच गोष्टी अशा आहेत की ज्यामागे सायंटिफिक रिझन आहेत, पण आपण ते जाणून घेत नाही. जसं महिलांचं असेल, महिलांचे पण खूप पर्सनल प्रॉब्लेम्स असेल, जसं त्यांचा मन प्रॉब्लेम असेल, किंवा मग बऱ्याचशा महिलांना असं वाटतं की त्यांच्या त्या प्रॉब्लेममुळे किंवा त्यांच्या हेल्थमुळे जे वास्तुविषयात असते किंवा वास्तुशास्त्र आपल्या घराची मांडणी वगैरे असते, तर त्यांच्यामुळे पण बऱ्याच प्रॉब्लेम्स येतात त्यांच्या लाईफमध्ये. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? हे सगळं जे आहे ते पण सायंटिफिक म्हणता येईल. कारण हे बरोबर आहे की जर का तुमच्या घरची वास्तू, म्हणजे मी त्याला ना वास्तू नाही म्हणणार, मी त्याला म्हणेल की जे एलिमेंट्स असतात ते जर का डिसबॅलन्स असतील तर त्याच्यामुळे हेल्थ प्रॉब्लेम्स ऑब्व्हियसली येणार. कारण आपली बॉडी 5 एलिमेंट्सनी बनलेली आहे, तसंच बाहेर अर्थ पण 5 एलिमेंट्सनी बनलेली आहे. तर तिथे कुठे जर का इम्बॅलन्स सुरू झाला तर तुम्हाला हेल्थ प्रॉब्लेम्स येणारच. सो म्हणजे तुम्ही विश्वास ठेवता की वास्तुशास्त्राचा आणि आरोग्याचा संबंध येतो म्हणून? खूप म्हणजे खूप जास्त संबंध. ओके. सो खरं पाहिलं तर वास्तुशास्त्र असेल, घरातली प्रॉब्लेम, याच्याकडे महिला जास्ती फोकस करतात, पण त्या या क्षेत्रामध्ये उतरत नाहीत. तर त्यांना कसं मार्गदर्शन कराल तुम्ही? महिला ज्या असतात त्या इतक्या व्यस्त आहेत आजकाल घरामध्ये, आणि म्हणजे मला काय म्हणायचं की ते स्वतःला विसरून गेल्यात कुठेतरी. आणि पूर्ण त्यांचं हे नाही म्हणत की चुकीचं आहे, पण जर का तुम्हाला खुश राहायचंय, प्रत्येका महिलेला जर का हेल्दी राहायचं, तर आय थिंक फर्स्ट प्रायोरिटी त्यांनी स्वतःच्या हेल्थकडे दिली पाहिजे.
आणि हे बघितलं पाहिजे की त्यांचं जे घर आहे ते कसं हेल्दी राहील. तो हे घर सुद्धा हेल्दी राहण्याच्या मागचे जे रिझन्स आहेत ते वास्तुशास्त्र तुम्हाला देऊ शकतो. सो आय थिंक महिलाच तर प्रत्येक फॅमिली मेंबरनी जर का हे सायन्स शिकलं तर तर खूप प्रॉब्लेम्स जे आहेत ना कन्स्ट्रक्शनच्या रिलेटेड किंवा सुपरस्टिशन हे सगळे निघून जातील. एक्झॅक्टली. म्हणजे तुमचं घर बरोबर आहे नाही, एखाद्या वेळेस घर बांधल्यानंतरही समजतं की खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत, सो आपण तेव्हा ते कव्हर करू शकतो का? बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या म्हणजे कन्स्ट्रक्शनच्या वेळेसच केल्या पाहिजे. नाहीतर ते असं होऊन जातं की जसं म्हणजे जखम होऊ दिली आपण आणि मग मलम लावतोय. जखम होऊच नाही दिली की जर का आपण विचार केला तर मलमाचा विचार करावाच लागला. म्हणजे प्रिकॉशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. एक्झॅक्टली. म्हणजे कुठलीही घटना होण्या अगोदर किंवा जखम होणार आहे आपल्याला कल्पना आहे किंवा होऊ शकते असं जरी वाटलं तर अगोदरच आपण काळजी घ्यायला हवी. जसं कोरोनाचं असेल, आपल्याला माहितीये की होतोय पण आपण मास्क वापरत नाही. सो कोरोनाचा मुद्दा काढलेलाच आहे. तर मला तुम्हाला असं विचारायला आवडेल की तुम्ही खूप वर्षांपासून या फील्डमध्ये आहात आणि मध्यंतरी कोरोनाची सिच्युएशन आली, तर याच्यामुळे तुमच्या याच्यावर प्रोजेक्टवर किंवा तुमच्या बिझनेसवर काही बदल काही जाणवलं? ऍक्च्युली मी उलट सांगेल, जेव्हा कोरोना झाला आणि लोक घरात राहिले ना त्यांना घराविषयी जास्ती कळायला खूप जास्त विचार करायला लागले ते घराबाबतीत. की जेव्हा कोणाला तरी 24 तास घरात राहावं लागतं तर प्रत्येकाला आपापली रिक्वायरमेंटची गरज पडली की मला अच्छा मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. घरातली बाई म्हणली अरे मला हे लागतंय. पुरुष पण जे कधी शोधायला लागले कुठे माझी स्पेस कुठे, माझ्या घरात माझीच जागा नाहीये. तर ऍक्च्युली मी हे सांगेल की कोरोनामध्ये जे आमचं फील्ड आहे ना त्याची किंमत लोकांना कळायला लागली. तो तुमच्यासाठी तो फायदेशीर ठरला खरं सांगायचं. खूप फायदेशीर. आणि मला असं वाटलं की हे बहुतेक याच्याचमुळे झालंय कारण खूप लोकांना ना खूप गोष्टी कळाल्या या जगाबाबतीत, स्वतः बाबतीत, हेल्थ बाबतीत, आपले स्वतःच्या घरच्यांबाबतीत. तो हे एक लाईक एनलाइटमेंट आहे लोकांसाठी. चला, कुठे ना कुठे कोरोनामुळे काय ना त्यांच्या हेल्थकडे असेल, घराकडे असेल, लक्ष देण्यासाठी सुरुवात झालेली. तशीच काहीशी सुरुवात आम्ही सुद्धा केलेली आहे. जागृत स्त्री शक्तीचा आणि गौरवतीच्या कर्तृत्वाचा, म्हणजे जी कर्तृत्व असेल ते एक सिद्ध करते ती. तर या कन्सेप्ट बद्दल तुमचं काय मत आहे? ही खूपच छान कन्सेप्ट आहे आणि ही म्हणजे मला तर पाहिजे बिंग अ वुमन की प्रत्येक स्त्रीमध्ये ही शक्ती आहे. म्हणजे ती जेव्हा ठरवते तर ती काही करू शकते. आणि फक्त एक काय म्हणतात इन्स्पिरेशनची गरज असते कोणाला जी तुम्ही देताय या सगळ्या इंटरव्ह्यूज मधनं, की कुठे ना कुठे ती कोणाला तरी रिलेट करेल. अच्छा, माझ्यामध्ये पण ही स्किल आहे, मी पण असं करू शकते. तर तुम्ही जे हे सगळ्यांसमोर आणताय ही इतकी मोठी गोष्ट आहे की आय थिंक ही ट्रान्सफॉर्मेशन जे म्हणतो ना ते बहुतेक हे जगात ट्रान्सफॉर्मेशनची गरज आहे. थँक्यू मॅडम, खरं माझ्याकडनं आणि आमच्या पूर्ण टीमकडनं. यानंतर मला तुम्हाला असं विचारायला आवडेल की आपण एखाद्या रस्त्यावर चालत असतो, म्हणजे आपली अचिव्हमेंट असेल, ड्रीम असेल, तर चालता वेळा बरेच असे सुद्धा एक इन्सिडेंट आपल्या लाईफमध्ये येतात, तेव्हा आपल्याला वाटतं नको स्टॉप, खूप स्ट्रगल झालं किंवा एक तिथनं मागे फिरण्याचा आपण विचार करतो. तसं तुमच्या बाबतीत काही झालं का? नाही, या बाबतीत मी तुम्हाला एक सांगेल की मला 4 वर्षाची मुलगी आहे. ओके. तर माझं सीझर झालं आणि 5व्या दिवशी म्हणजे मी 5 डेज तर हॉस्पिटलमध्ये सीझर पेशंटला ठेवलं. मी 4th डेला पण डॉक्युमेंट साईन करत होते हॉस्पिटलमध्ये कामाचे. म्हणजे काय असतं ना, जेव्हा तुम्ही कामात तुम्हाला काम हे काम नाही वाटत आणि ते पार्ट ऑफ लाईफ वाटते, तेव्हा तिथे कुठे पॉज घेणे किंवा थांबणे किंवा मी काहीतरी काम करते असं वाटणे नाही वाटत. एक सॅटिस्फॅक्शन जेव्हा आपल्या एखाद्या गोष्टीतनं मिळत असतं. ऍक्च्युली लाईफमध्ये मनी, ज्याच्यासोबत टाइम, फॅमिली जितकी इम्पॉर्टंट असते तितकं सॅटिस्फॅक्शन, आणि तुमचं काम तुमचं सॅटिस्फॅक्शन आहे खरं म्हणजे. सॅटिस्फॅक्शन पेक्षा म्हणेल पॅशन आहे माझं. ओके. सॅटिस्फॅक्शन मला माझ्या पॅशन मधनं मिळतं. मॅम, वास्तुशास्त्र म्हटलं की घर हा एक मेन मुद्दा आहे आणि प्रत्येकाला आपल्या घरामध्ये हॅपीनेस हवा असतो. एक आनंद असेल, वातावरण किंवा मग आरोग्य असेल, तर एक परफेक्ट फॅमिली किंवा एक परफेक्ट हाऊस आपण ज्याला म्हणतो, तर ते असण्यासाठी काय करायला पाहिजे? एक हॅपीनेस असण्यासाठी, फॅमिली परफेक्ट असण्यासाठी आपण जेव्हा एक फॅमिली म्हणतो तेव्हा फॅमिलीमध्ये राईट फ्रॉम यंग एज चिल्ड्रन टू ओल्ड एज पर्यंत जे पण लोक सगळे इन्क्लूड होतात. सगळे इन्क्लूड. सगळ्यांचे रिक्वायरमेंट्स वेगवेगळे आहेत. एक्झॅक्टली. म्हणजे तुम्ही असं नाही म्हणू शकत की ह्यांची रिक्वायरमेंट आहे तीच यांची रिक्वायरमेंट आहे. तर प्रत्येकाची एक मेंटल स्टेट असते त्या त्या लेवलला. तर ऍज अन आर्किटेक्ट किंवा ऍज अ डिझायनर जर का तुम्ही प्रत्येक
वयोगटाच्या जर का मेंटल स्टेट प्रमाणे जर का त्यांना कुठली गोष्ट डिलिव्हर केली, त्यांच्या मनाप्रमाणे जर का त्यांना काही कुठली गोष्ट आवडते ती तुम्ही त्यांना दिली, तर ऑब्व्हियसली ते त्या स्पेसशी रिलेट करतात स्वतःला. म्हणजे कोणी असतं की समजा कोणी ओल्ड एज पर्सन आहेत, ते गावाकडनं तुमच्याकडे राहायला आले, त्यांना त्याचं तर गाव आठवत असतं त्यांचं. एक्झॅक्टली. ते रिलेटच करू शकत नाही त्या जागेशी. तुम्ही किती मोठा बंगला बांधला, पण त्याच बंगल्यामध्ये जर का तुम्ही त्यांना ते गावाचं फील दिलं समजा, तर त्यांच्यासाठी तो हॅपीनेस. ओके. तर प्रत्येक व्यक्तीच्या मेंटल स्टेट प्रमाणे त्याला जर का तुम्ही स्पेस प्रोव्हाइड केली, तर ते त्यांना हॅपीनेस अचीव्ह करून देऊ शकतात. सो प्रत्येकाला त्याच्या मागणीनुसार, त्याच्या मनाप्रमाणे एक परफेक्ट जागे किंवा एक घराची एक सिच्युएशन हवी असते. बट त्यासोबतच एक परफेक्ट घर तुमच्या अँगलनी एक परफेक्ट हाऊस कुठलं असतं, म्हणजे कसं असायला हवं? आता मी कोरोनाच्या काळात हे म्हणेल की ओपन स्पेसेस जितक्या आपण देऊ लोकांना, कारण काय झालंय, इंडोर ऍक्टिव्हिटीज आता वाढल्यात, लोक सारख्या घरीच आहेत, त्यांना आत राहून सुद्धा एक मोकळी हवा, चांगले लाईट, व्हेंटिलेशन, पोल्युशन फ्री जागा, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, जितकंही आपण त्याला म्हणजे वाढवू शकू त्यांच्या घरामध्ये, प्रॉपर व्हेंटिलेशन, लाईट, ओपन स्पेसेस, आय थिंक ती खूप महत्वाची गोष्ट आहे, जी तुम्हाला हेल्दी पण ठेवेल, आणि हेल्दी राहिले की आपोआप तुम्ही हॅपीनेसकडे वळतात. सो हेल्दी राहा, हॅपीनेस तुम्हाला आपोआपच मिळेल. एक हॅपीनेसकडे, त्याच्याकडे हॅपीनेस कुठे आहे असं शोधण्याची तुम्हाला काहीही गरज नाही आहे. सो ज्या महिला तुमच्यानंतर, आता तुम्ही या फील्डमध्ये आहात आणि यानंतर ज्या उतरतील, तर त्यांना कुठले कुठले सेक्टर्स असतील? फॉर एक्झाम्पल आपण मेडिकलचं घेतलं तर एक स्पेशालिस्ट असू शकतो, किंवा मग MBBS, वेगवेगळे भाग असतात. तसे या सेक्टरमध्ये कुठले कुठले भाग असतात? मी खूप आधी काय सांगेल सगळ्या मुलींना या फील्डमध्ये येण्याच्या आधी, की तुम्हाला जर का या फील्डची आवड आहे, तर तुम्ही हा नाही विचार केला पाहिजे की मी कुठल्या फील्डमध्ये जाऊ याच्यामध्ये, कारण कुठलीही फील्ड जी आर्किटेक्चरची ती क्रिएटिव्ह आहे. ओके. आणि कुठपर्यंत जायची तयारी पाहिजे. म्हणजे आता समजा मला एखादा प्रोजेक्ट मिळालाय, माझ्या आवडीचा प्रोजेक्ट आहे, समजा एखादा आहे मॉल आहे सपोज, मला माहिती आहे की लोकांना तिथून खूप काही म्हणजे वेगळं मी देऊ शकेल, आणि ते आहे 100 किलोमीटर इथून, तर मी हा विचार नाही केला पाहिजे अच्छा मी तो प्रोजेक्ट घेतला तर मी कसं अपडाऊन करेल, म्हणजे मग तिथे हे सगळ्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माघारी टाकायला. हा, त्या माघारी टाकून आपल्याला त्या फील्डमध्ये हे बघायला पाहिजे की आपल्याला काय डिलिव्हर करता येईल. तर मुलींनी स्पेशली हा न विचार करता की फिजिकल लिमिटेशन कुठे आहेत, मला वाटतं की तुम्ही तुमच्या पॅशनला महत्व द्या आणि फाइंड आउट करा की तुमची आवड नेमकी कशात आहे. म्हणजे आमच्या फील्डमध्ये पण खूप ऑप्शन्स आहेत, तर तुम्ही मॉनिटर करा की तुम्हाला कुठली फील्ड स्पेशलायझेशनसाठी आवडेल आणि त्याच्यामध्ये झोकून द्या स्वतःला, एवढंच मी सांगेल. यामध्ये स्पेशलायझेशन करण्यासाठी कुठले कुठले असतात, म्हणजे काय? स्पेशलायझेशन आर्किटेक्चरमध्ये करायला भरपूर आहे. जसं लँडस्केप हा एक वेगळा स्पेशलायझेशन आहे, लँडस्केप आर्किटेक्चर हा एक वेगळा पार्ट आहे, इंटिरियर लाइटनिंग डिझायनिंग एक वेगळा पार्ट आहे, त्याच्यानंतर अर्बन डिझायनिंग, आता ग्रीन जे आपण म्हणतो ग्रीन बिल्डिंग हा एक वेगळा पार्ट आहे. तर खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये. इव्हन अपहोल्स्ट्री डिझायनिंग पण एक इंटिरियरचा पार्ट आहे. अपहोल्स्ट्री म्हणजे तुम्ही जे आपण कपडे वापरतो वेगवेगळे फर्निचरसाठी, ते डिझाईन करण्यासाठी, फर्निचर डिझाईन करण्यासाठी पण एक वेगळी स्पेशलायझेशन आहे. सो आय थिंक खूप आपल्याला स्कोप आहे या फील्डमध्ये. आपल्याला एंट्री करण्याची गरज आहे सध्या तरी. फक्त एंट्री केल्यावर तुम्हाला आपोआपच कळतं तुमची लाइकिंग कुठे, तुम्ही त्याप्रमाणे तुमचे प्रोजेक्ट घेऊ शकताय. ओके. सो बऱ्याचशा महिला अजूनही अशा असतील ज्या घरात कुठेतरी प्रेशराईज असतील, आणि आपण असं म्हणतो की महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सध्या प्रत्येक भागामध्ये आहेत, बट कुठेतरी ही एक जाणीव अजून सुद्धा होती की ते खरं नाहीये, किंवा मग एक समोर सांगितलं जातं की इक्वल आहे, बट एक जेव्हा आपल्याला ते समजून घ्यायचं असतं तेव्हा आपण दाखवत नाही मॅम. सो या क्षेत्रातही तसं काही असेल ना, की या क्षेत्रामध्ये महिला खूप आहेत, इवन औरंगाबादमध्येच खूप आहे, कारण आम्हाला तुम्हाला खूप शोधावं लागलं म्हणून मी म्हणते. सो त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल की स्ट्रगल आहे, आणि या क्षेत्रामध्ये महिलांसाठी वातावरण कसं आहे? पहिली गोष्टी तर जेव्हा म्हणजे महिलांना प्रोजेक्ट दिला जातो, आधी सगळ्यांच्या मनात हा प्रश्न असतो, अरे हिचे सगळं घर काम सांभाळून मी करू शकेल का? म्हणजे एक हे त्याच्या मागे आहे की त्यांना हे सगळं घरचं बघायचंय, आमची साईट कम्प्लीट करतील का?
हा एक जो आहे ना, तर आता हे सगळं बदलतंय आणि ऍक्च्युली बदललंही पाहिजे. त्याच्या मागे तुमची फॅमिली सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला तो फ्रीडम देणं की आता ही म्हणजे जसं बाकीचे कामं करतात, म्हणजे जे माणसं जसे बाहेर जाऊन कामं करतात, बायकाही तसंच करतात. पण असं नाही की ते त्यांची रिस्पॉन्सिबिलिटीज विसरलेत. पण जे आपण म्हणतो ना, डेलिगेट करणं वर्क आपलं जे काम आहे घरचं, म्हणजे समजा ती जास्त कोणीतरी छान करत असेल ती गोष्ट, तर ती त्यांना करू द्यावी आणि तुम्ही ज्याच्यामध्ये छान करू शकता ते तुम्ही करावं. ह्या डिफरन्स बायकांनी स्वतःवरती लागू केला पाहिजे की मी ज्या गोष्टीमध्ये परफेक्ट आहे ती मी करेल, बाकीच्या गोष्टी घरच्या ज्या मला मी डेलिगेट करू शकते आणि माझ्या वाटचं दुसरं पण ते कोणी चांगलं करू शकतं, तर त्यांना ती गोष्ट हँडओव्हर केली पाहिजे. एक्झॅक्टली. म्हणजे असं नको करायला की हे मला छान येतं, हेही करतं, मग मी कुठलं करावं. आणि एक असं पण असतं ना की माझ्या आईने ते केलं तर मी तेच करायला हवं. एक आपण मूव्ह ऑन करण्याचा विचारच करत नाही बऱ्याच वेळा. आता कोरोनाची सिच्युएशन आहे, यानंतर स्कोप कसा असेल या क्षेत्रामध्ये मुलींसाठी, त्याबद्दल तुम्ही मुलींना काय सांगाल? मी तर उलट सांगेल खूप मोठा स्कोप आहे, कारण आता सगळीकडे आपण वुमन एम्पॉवरमेंटच्या गोष्टी करतो. Exactly. म्हणजे सगळ्या फील्ड्समध्ये, नॉट ओनली दिस, पण राईट फ्रॉम की बेटी बचाव पासून ते वुमन एम्पॉवरमेंट, त्यांची सेफ्टी, हे तर यामागे मला असं वाटतं हे जे करिअर जे आहे ना, आर्किटेक्चर हे जे करिअर आहे ते एवढं क्रिएटिव्ह आहे की जर का कोणाला खरंच त्याच्यात इंटरेस्ट आहे तर माझ्यासारखं होईल की वेळेचं काही कळणार नाही. वेळेचं कळणार नाही. एखाद्या कामात जर आपण 100% देतो तर समजत सुद्धा नाही की वेळ आपला कुठे जातो आणि कुठे नाही. एक्झॅक्टली. जर तुम्हाला सुद्धा या क्षेत्रात यायचं असेल तर प्लीज एंट्री लगेचच करा, कारण खूप साऱ्या अचिव्हमेंट तुम्ही घेऊ शकता, खूप सारं स्कोप तुम्हाला यामध्ये आहे, संधी खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. आणि जसं की मॅमने सांगितलं की आपण ज्या कामात परफेक्ट आहोत त्या कामात जाणं. एक असं आपल्या मनामध्ये असतं की माझ्या आईने पहिल्यापासून घर सांभाळलं तर मी सुद्धा ते करावं. सो हा विचार कुठेतरी आपण बाजूला ठेवायला हवा आणि या क्षेत्रात यायला हवं. आणि जसं की आपल्या घराचा प्रश्न असेल तर प्लीज एकदा येऊन भेटा मॅमला, त्या तुम्हाला नक्कीच चांगलं मार्गदर्शन करतील. आणि घर बांधल्यानंतर त्याबद्दल विचार करण्यापेक्षा घर बांधण्या अगोदरच विचार करणं कधीही चांगलं. जसं की तुम्ही म्हणालात की जखम झाल्यावर मलम लावण्याचा विचार करण्यापेक्षा ती होऊ न देणं यासाठीच विचार करायला हवा. एक महिला म्हटल्यानंतर तिची फॅमिली आलीच आणि बऱ्याच वेळा फॅमिलीकडनं एक प्रेशराईज केलं जातं. सो तसं तुमच्या लाईफमध्ये झालेलंच असेल किंवा मग झालं आहे का, असं मला विचारायचं. झालं म्हणजे आधी काय व्हायचं, खूप स्ट्रेसफुल वाटायचं मला, कारण सवय नव्हती एवढ्या प्रोजेक्ट्स हँडल करायची. साईटवर जाऊन काही प्रॉब्लेम आला तर कधीही जावं लागायचं साईटवर. एक्झॅक्टली. आणि हा कायम विचार असायचा. आणि मी माझ्या आई वडिलांना जेव्हा सांगायचे की असं जे चालू आहे, आई म्हणायचे तूच निवडलंयस हे, आणि आता बघ म्हणजे काय करायचं तू ठरव. मी म्हटलं हो, निवडलं मी आहे, मी हे क्विट करणाऱ्यातली नाहीये. म्हणजे मी करणार, बट एक प्रॉब्लेम आपण जे शेअर करतो ना, ते मी नेहमी करायचे माझ्या आई वडिलांशी की मला असा प्रॉब्लेम आहे, असा प्रॉब्लेम. ते ऐकून घ्यायचे, पण शेवटी हेच म्हणायचे तूच निवडलंयस तर तू बघ. म्हणजे शेवटी स्ट्रेस जो आहे तो सगळ्याच फील्डमध्ये, पण त्याला हँडल करण्याचं पद्धत आपण स्वतः काढली पाहिजे. एक्झॅक्टली. फॅमिलीचा एक सपोर्ट असला ना, समजा तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम आला, ओके आता प्रॉब्लेम आहे बट होईल सॉल्व्ह, असं जर कुठेतरी एक सांगणारी व्यक्ती किंवा एक बोलणारी व्यक्ती असेल तर खरंच खूप फरक पडतो आपल्या लाईफमध्ये. आणि जसं की तुम्ही तुमच्या अचिव्हमेंटबद्दल म्हणालात, खूप सारे प्रोजेक्ट आतापर्यंत तुम्ही हँडल केलेले आहेत, तर ते कुठले होते? तर आतापर्यंत मला या फील्डमध्ये 10 वर्ष झालेत आणि मी औरंगाबाद, पुणे, आजूबाजूचे बीड अशा ठिकाणी पण प्रोजेक्ट केलेले आहेत. तर एक माझ्या आतापर्यंत 30 ते 35 बिल्डिंग उभ्या आहेत. सो आय कॅन प्राऊडली से की म्हणजे 30 ते 35 बिल्डिंग्स मी डिझाईन केलेल्या आज लोक राहत आहेत. आणि म्हणजे मला खूप छान वाटतं जेव्हा ते लोक येऊन मला फीडबॅक देतात की आम्हाला खूप छान जागा दिली तुम्ही बांधून. तर हे कुठेतरी खूप छान वाटतं. खूप छान वाटतं की आपण केलेलं, ज्यांच्यासाठी आपण काम केलं ती व्यक्ती आपल्याला सांगते की तुम्ही आमच्यासाठी केलं आणि ते खूप लकी आहे. या मध्यंतरी तुम्हाला खूप सारे अवॉर्ड सुद्धा मिळाले आहेत, ते कुठले होते? याच्यामध्ये अवॉर्ड्स म्हणायचं गेलं तर मला नॅशनल क्वालिटी एक्सलन्स अवॉर्ड 2020 ॲज अ बेस्ट आर्किटेक्ट अँड इंटिरियर डिझायनर महाराष्ट्र हा पुरस्कार मिळाला 2020 मध्ये. आणि बिंग अ वुमन सुद्धा, म्हणजे मी कधी हा प्रयत्न नाही केला आतापर्यंत की मी समोर जाऊन स्वतःचे अचिव्हमेंट सांगू,
पण मला हेच म्हणायचं की तुम्ही जेव्हा स्टार्ट करायला लागता आणि त्या फील्डमध्ये उतरता आपोआप लोकांना तुमचे अचिव्हमेंट लक्षात यायला लागतात आणि स्वतःहून तुम्ही रेकग्नाइज होतात. तर आय थिंक हे पण एक त्याच्या मागचं रिझन आहे की मी स्वतःहून कधीच हे नाही म्हणजे अवॉर्ड्स किंवा याच्यासाठी स्वतःला हे नॉमिनेट केलं, बट कुठेतरी ते अचिव्हमेंट रेकग्नाइज सगळे तुमचं काम बोलत असतं त्यावेळी. मॅम तुम्ही आता म्हणालात की तुमचे आई बाबा जसं की तुम्हाला म्हणायचं की तूच ते निवडलं, तर तुम्हाला सारखं सारखं ते हॅमरिंग करून द्यायचंय. सो यामध्ये तुमचा फॅमिली सपोर्ट आलाच, तर तो कसा होता? म्हणजे तू कर सपोर्ट तर त्यांनी केलाच होता ना, तो कशा प्रकारचा होता? म्हणजे आधी आता मी 2 फेज सांगेल की मला जशी 4 वर्षाची मुलगी आहे, तो लग्नाआधी अगोदरचा आणि नंतर. हा, तर लग्नाआधी असं होतं की हा ही करतीये त्यांना तेव्हा पण व्यवस्थित माहित होतं की नक्की काय करते, नक्की काय करते, तर तू करतेस तर करतेस. तर म्हणजे करतीये काय करते तोपर्यंत माहित नाही, जोपर्यंत मला इनॉग्रेशन मध्ये मी त्यांना घेऊन जायचे मी प्रोजेक्टच्या. मग जेव्हा ते माझी बिल्डिंग बघायचे तेव्हा त्यांना कळायचं ही हिने केलेली आहे आणि ते त्याच्यासाठी खूपच सरप्राइझिंग असायचं. पेपरमध्ये नाव येणं किंवा म्हणजे कुठेतरी इंटरव्ह्यू असणं, हे त्यांना म्हणजे नंतर लक्षात लागलं, अच्छा ही हे सगळं करते. आतापर्यंत फक्त ते माझी धावपळ बघायची, अच्छा मी पळते इकडे चालले, साईट म्हणजे नक्की काय. जेव्हा त्यांना पूर्ण दिसलं चित्र एक की हे तिने केलंय, तेव्हा ते खूप प्राऊड फील करायचे. किती तिच्या क्षेत्रात आहे, तिने जो रस्ता निवडला ती त्याच्यावर काम करते, पण ती एक्झॅक्टली काय करते हे त्यांना माहिती नव्हतं. त्यांना तेव्हाही माहिती होतं, कारण तेवढं ना या फील्ड बद्दल अवेअरनेस फार लोकांना नाहीये की हे नक्की ही फील्ड काय. म्हणजे माझे आई वडील जरी पण तेवढे एज्युकेटेड आहेत तरी पण नक्की किती गोष्टी असतात यामध्ये. फक्त डिझायनिंग नसतं, म्हणजे फक्त ऑफिसमध्ये एसी मध्ये बसून आपण लॅपटॉप मध्ये काम करणं नुसतं हे नाहीये ही फील्ड. त्याच्या पलीकडे पण खूप गोष्टी असतात. कसं जसं बॅकस्टेज एक आपण म्हणतो ते सुद्धा मुद्दा आलेलाच. एक यामध्ये एक छानशी गोड आठवणही असेल तुमची की मी ही फील्ड निवडली आणि एक अशी मुवमेंट की तेव्हा आपल्याला वाटतं की यस मला जे पाहिजे होतं ते आता मला मिळालेलं आहे. एक तुमचा अनुभव? माझा पहिला अनुभवच माझ्यासाठी खूप म्हणजे ड्रास्टिकली माझं माइंड शिफ्टिंग होता, कारण 6 आर्किटेक्ट मधनं मला तुमची प्रोजेक्ट मिळणं आणि त्याच्या व्यतिरिक्त ते प्रोजेक्ट बघून मला बाकीचे 4 प्रोजेक्ट मिळणं, हे माझ्यासाठी खूपच मोठी अचीवमेंट होती तेव्हा. आणि माइंड शिफ्ट झालं माझं की ओके मी करू शकते, एक कॉन्फिडन्स म्हणतो ना तो आला त्याचा. तुम्हाला जितकी प्रोजेक्ट अगोदर मिळणार त्याच्या डबल टिबल आता मिळणार. आता आय थिंक चांगले चालू आहे, कारण तुमचं काम बोलत आहे ना. जेव्हा आपलं काम बोलत असतं तेव्हा जे माघारी ओढणारे आपल्या लोक असतात ना ते आपोआप शांत बसलेले असतात. सो जर तुम्हाला सुद्धा या क्षेत्रात यायचं असेल तर खरंच खूप मोठी संधी तुम्हाला आता आहे. कारण जसं की मॅमने सांगितलं की कोरोना नंतर या फील्डला खूप मोठ्या प्रमाणावर स्कोप आलेला आहे. सो प्लीज एंट्री लगेचच करा आणि सोबतच बघत राहा मॉरल महाराष्ट्र, जागर स्त्री शक्तीचा, गौरव तिच्या कर्तृत्वाचा. आमच्या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मॅम तुम्ही वेळेत वेळ काढा आणि जसं की तुम्हाला म्हणालात की तुम्हाला खूप सारे प्रेशर असतं, त्यानंतर खूप सारे प्रोजेक्ट आहे आणि यातही तुम्ही वेळ काढून आमच्याशी बोलला, त्याबद्दल खरंच तुमचे खूप मनापासून धन्यवाद. नाही, याच्यात मी ऍक्च्युली तुम्हाला थँक्यू म्हटलं पाहिजे, कारण मी अपॉर्च्युनिटी मला मिळाली आहे की बाकीच्या जे वुमन ओरिएंटेड जे पण ऍक्टिव्हिटीज होतात औरंगाबादमध्ये, तुम्ही जे पण सगळं करताय ते खूपच एक खूप छान गोष्ट आहे. आणि याच्यासाठी मी पण एक औरंगाबाद मधले वुमन आर्किटेक्ट्स जे आहेत त्यांचा एक ग्रुप तयार केलेला व्हॉट्सअपवरती. पण मला हे सांगायचं आहे की तेवढा म्हणजे ग्रुपमध्ये ऍड करून त्यांना सुद्धा मी खूप इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न केला, पण कुठेतरी अजूनही त्या बॅक स्टेप्स घेत आहेत. तर आय थिंक या इंटरव्ह्यूच्या माध्यमाने ते सगळ्या ज्या आहेत त्यांना कुठेतरी एक मोटिवेशन मिळेल, मिळेल आणि त्या या फील्डमध्ये नक्कीच येतील. सो मी तुमचेही आभार मानते. थँक्यू. थँक्स.